अशी भेळ करून घालायला लागते सगळं खायला त्याला. डाळिंब काय उगाच गोड होत नाही ती. कशी भेळ करायला लागते बेटल्या. आता ह्याच्यावर शेवट झाला. आता काही खतं लागत नाही. तिथं सोडलं तर 52-34 टन बोरान कॅल्शियम. 0050 लास्ट संपलं काम. 60-20 तरी अजून 2-3 महिने ह्याला खाऊच घालायचं बघ. या बरेन मला वाटतं माल मोठा होईल कमी लागल्यामुळे आहे ना. साईज असल्याशिवाय व्यापारी बी पैसा देत नाही रे. साईजला पैसा. डाळिंबाला फक्त साईज पाहिजे. अरे साईज कमी असल्यावर पण नाही ते देत. साईजच नाही म्हणते. साईजच नाही. पेपर काय गेला नाही. 17-18 किलो गेला. आता मागणं जाईल बघ जास्त. काहीच नाही गेला. परवडलं नाही म्हणून त्यांनी हजेरी घेतली माझ्याकडे. बरं म्हणलं जाऊ तुम्हाला आता मागच्या ह्याच्यात. त्याला पण ऊन चट्टा लागत होता ना. काय करतोस मग. उन्हाचा चट्ट्यानं काळं पडून माल बाहेरच काढते ती. पण त्याला तर कुठं दर द्यायची ती उन्हाचा चट्टा. चालवतो म्हणते तिने क्लिअरच घेते ती. तिकडं माल तिकडं करणाराचा व्यापाराचा फायदा आहे बघा. आपण नुसतं राबतोय. नेमच हाणता येते. नुसतं इकडून माल तिकडं आपण पिकवतोय पण विकत नाही. विकायला शिकलं पाहिजे. पिकवून विकायला पाहिजे. आपण मार्केट केलं पाहिजे. लिंक लावलेली असते. समृद्धी टाकलं ना. पंधरा हजाराचा डोस आहे ही. एवढा 15,000चा डोस आहे. त्या दिवशी 12,000चं लिक्विड आणलं होतं सगळं. 50,000चे वरखत हीच लागतंय. तर ही 3रा डोस आहे माझा. छाटणी हलकी केल्या का माल संपल्या तेव्हा 1 डोस भरला. ते घाणी काढून पुन्हा धरताना 1 भरला. आणि ही आताचा 1. 3 डोस लागतात तेव्हा झाडं चांगली राहतात. अलीकडे वर थोडा ओढायला. थिमिट सारखंच आहे. 1-2 पुढे राहू दे गेलेल्या झाडाला. पुन्हा नुसतं पेशल टाकू त्यात. आज काय पिवळी झालीत की झाडं कुठं. टाक सगळीकडं. ही झाडच विषारी करणार. 2 ठेव. 2 बाजार.
इकडं ती एक भरका पुढा इकडं मी आता हे आहेत उंदीर आहे इकडं तिकडे जरा वासाचा राहू द्या ना थोडा आणि राहू दे त्यात रे वास येते आता खोऱ्या आणि असं त्याला मिक्स करा पलटी मारा त्याला ठेके गोळा करून ठेवूया का रे ठेक्यात भरता का पाट्याने नेणार लागणार पाठीने हेल्पट घालताय मध्ये नेऊन टाकायची बर दुसऱ्या मिक्सला चांगलं मिक्स होतं हे कंड पुन्हा तिकडं बघा खताच्या किमती लई वाढवलेल्या शेतकऱ्याचा माल आला का सगळं व्यापारीच का कार्यक्रम करतात मला वाटतंय आपल्याला रिक्स कसं नाही एवढा मोठा पैसा खर्च करून भरोसा आहे का नाही रोगराईचं किती आहे महाग आहे आणि आपण लाखात बोलतोय आणि व्यापारी कोटीत बोलतात त्यांचं कोटीनं ऐकायचं आहे पंचाचं पाणी बिणी सुटत नाही ना का सुटायला लागले लिंबोळी तेवढ्यासाठी टाकावं लागतं मागच्या वेळेस तर मी स्वतःच कळवलं होतं त्याला काय कर तू किती पोत्याचा भरला डोस मी काय अर्धा किलो दिला म्हणजे ह्याच्या निम्मा आला ह्याच्या निम्मा पुन्हा देणार नाही सेटिंग होताना दे पुन्हा एकदा कटिंग व्हायला लागले व्हायला लागलाय घाट धरायला लागले